अक्रोड जर तुम्ही फोडल्यानंतर वरून बघितलं तर ते कोणासारखं दिसतं? मेंदूसारखं दिसतं. निसर्गानं मेंदूच्या आरोग्यासाठी बनवलेलं हे फळ आहे आणि हे फळ जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या मेंदूचं आरोग्य सुधारल्याशिवाय राहणार नाही. मेंदूच्या संबंधित कुठल्याही तक्रारी असू द्या, नर्व पेशीच्या अशक्तपणा असू द्या, हातापायामध्ये गोळे येणं असू द्या, बधिरपणा असू द्या, मुंग्या येणं असू द्या किंवा स्मरणशक्ती कमी झालेली असू द्या, लक्ष केंद्रितपणा व्यवस्थित होत नसेल, उदास होण्यासारखे आजार असतील, डिप्रेशन असेल, काळजी चिंता सारखे जर आजार असतील, याच्यामध्ये देखील हे अक्रोड अतिशय चांगलं काम करतं. कारण ह्या अक्रोडमध्ये असे गुणधर्म आहेत ज्याच्यामुळं मेंदूच्या सर्व पेशींचं चांगलं पोषण होतं आणि मेंदूच्या पेशी परत ताज्या तवान्या फ्रेश होतात. जसं वय वाढेल तसं आपल्या मेंदूची कार्यक्षमता, एकूण शरीराची कार्यक्षमता कमी व्हायला लागते. मग अशा वेळी तुम्हाला तारुण्य तुमचं टिकवण्यासाठी, तुमच्या पेशींचं आरोग्य, त्यांची झीज, त्यांचे नुकसान होण्यापासून बचाव होण्यासाठी हे अक्रोड तुम्हाला किंवा अतिशय चांगली मदत करणार आहे. याच्यामध्ये असणारे जे हेल्दी फॅट आहेत त्याच्यामुळे शरीरातलं खराब चरबी म्हणजे एलडीएल नावाचे लिपिड असेल किंवा ट्रायग्लिसराईड असतील किंवा टोटल कोलेस्ट्रॉल असेल ते देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. आपल्या रक्तवाहिन्या, हृदयाचं आरोग्य मजबूत होतं, ठणठणीत होतं. मग अशीच अक्रोडमध्ये असणारे विटॅमिन्स, मिनरल्स आणि जी पोषक तत्व आहेत ही याच्यामुळे आपली एकूण प्रतिकार शक्ती वाढते आणि त्याचा फायदा आपल्याला विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी, इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी किंवा ऑलरेडी इन्फेक्शन कुठले झाले असतील, जखमा असतील शरीरावरती तर किंवा कुठल्या गंभीर दुर्धर आजारामध्ये तुम्ही अडकला असाल किंवा त्याच्यातून तुम्ही उठला असाल किंवा कुठलं मेजर ऑपरेशन झालेलं